तील बातम्या आपण पाहणार आहोत। बातमी आहे मुंबईतील विधानसभेच्या जागेसंदर्भात। या जागेवरून महायुतीत दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत। अंधेरी पूर्वच्या जागेवरून सेना आणि भाजपात वादाची शक्यता आहे। अंधेरीची जागा भाजपच लढवणार आणि जिंकणारही अशी घोषणा भाजपचे नेते अमित साटम यांनी केली आहे। तर दुसरीकडे अंधेरीच्याच जागेवरून शिंदे गटाकडून देखील तयारी करण्यात आली आहे। तर वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांचा पक्षप्रवेश करून अंधेरी पूर्व विधानसभेवर दावा करण्यात आलाय। त्यातच काही तास उलटत नाही तोच अमित साटम यांनी महायुतीत अंधेरी पूर्व विधानसभेची जागा भाजपच लढणार असं सांगितलं आहे। अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे 5 नगरसेवक हे 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते आणि त्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असेल। पाहुयात पुढची बातमी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता आहे। भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय आणि त्यानंतर त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची नेमणूक होतीये। भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत फडणवीस यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती मिळतेय। तर अध्यक्षपदासाठी भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचंही नाव चर्चेत आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पक्षाच्या खराब कामगिरीनंतर फडणवीस यांनी सरकारपासून दूर राहून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती। त्यामुळे आता फडणवीस यांची संघटनेत मोठी भूमिका असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। त्यामुळे आता फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढत थेट देशाच्या राजकारणात सक्रिय करण्याचे संकेत मिळत आहेत।